सगळा आढावा घेत राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने 26/11 संदर्भात जे बॉम्ब ब्लास्ट जे मुंबईत झाले त्या संदर्भामध्ये सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक मुंबईमध्ये घेतली आणि त्यावेळेस काही सिनियर अधिकारी दिल्लीचे आले होते. कंपनी एकत्र बसलो होतो तर आमचे महाराष्ट्रातले पोलीस अधिकारी म्हणजे प्रामाणिकपणे प्रश्नच नाही, त्यांच्या कर्तबगारीबद्दल काही शंका मला नाही आहे, पण त्यांनी सांगितलं एवढे आम्ही केसेस दाखल केले, एवढे आम्ही त्याच्यावर FIR दाखल केले, एवढ्या चार्जशीट केल्या आम्ही. तर एक सिंपल दिल्लीच्या त्या अधिकाऱ्याने फक्त एक सोपा प्रश्न विचारला, मान्य आहे तुम्ही FIR दाखल केले, चार्जशीट दाखल केले, कन्व्हिक्शन किती केसेसमध्ये झाले? म्हणजे हे महत्वाचं आहे, आपण दाखल केले पण अंतिम सजा किती केसेसमध्ये झाली, कन्व्हिक्शन किती केसेसमध्ये झालं? एकच शब्द विचारल्यानंतर समोरचे अधिकारी भुसकळ्यात पडले, त्यांना कागद पाहावे लागले किती केसेसमध्ये त्या ठिकाणी कन्व्हिक्शन झालेलं आहे. त्यामुळे डेडिकेशननी काम करणारे, देशहित डोळ्यासमोर ठेवून प्रथम देश ही जी घोषवाक्य आपल्या पंतप्रधानांनी उच्चारलेलं आहे ते प्रथम देश आपला, देशाच्या एकंदरीत सुरक्षेबद्दल कुठलीही तडजोड नाही, तोच अनुभव आज चालत. त्यापासूनच मी फार जवळून पाहतोय. राज्याच्या विविध पदावर काम करत असताना सर्वोच्च पदावर जेव्हा मी गेलो त्यावेळेस फार बारकाईने अनेक गोष्टीला समोर मला जावं लागलं. RD प्रधान साहेब त्याच्यामध्ये विशेष चौकशी अधिकारी म्हणून आपण नियुक्त केले होते. हा सगळा प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे सिनेमामध्ये अनेक गोष्टी आपण पाहतोय. धुरंधर सिनेमा तर आता 1500-1600 कोटीच्या पुढे गेलाय कमाईमध्ये. वास्तव जे लोकांनी पाहिल्यानंतर लोकांना बिलकुल एक चीड निर्माण होते, काय चाललंय, काय आंतरराष्ट्रीय पातळीवर जे चाललेलं आहे. पण आता मगाशी आम्हाला निकम साहेब सांगत होते की त्यांचा एक बायोपिक येतो आहे, मला वाटतं फिल्म येते आहे. ती फिल्म आल्यानंतर हा कसाबचा खटला नेमका कोर्टामध्ये कसा चालला, बाजू कोणी कशी मांडली आणि काय भूमिका निकम साहेबांची होती, हा पुढचा एपिसोड लवकरच येणार असं मी ऐकतो. आम्हाला लोक दाखवायच्या अगोदर, रिलीजच्या अगोदर दाखवा, बरं होईल आम्हाला पाहता येईल. तर सांगायचं तात्पर्य एवढं आहे की हा 26/11चा प्रसंग हा प्रत्येकाच्या मनामध्ये आजही चीड आणणारा आहे. निष्पाप लोकांची हत्या जी झाली होती ती सर्वांनी फार जवळून टेलिव्हिजन लाईव्ह चाललं होतं पण पाहत होतो. आणि त्यावेळेस मी मुंबईला पोहोचलो, ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान मुंबईत दाखल होणार होते. मला त्या ठिकाणी गेलो आणि त्यांचाही मी रिसिव्ह त्यांना केलं आणि तो प्रसंग मी सर्व जवळून मला आजही आठवतो. त्यामुळे उज्ज्वल निकम साहेबांनी निश्चितच फार महत्वाची कामगिरी, देशातल्या सगळ्या महत्वाचे खटले त्यांनी चालवले आणि तुमच्याबद्दल विशेष एक आकर्षण आहे, मान्यच करावं लागेल. लोकांना कुतूहल आहे, आकर्षण आहे की तुम्ही कशाबद्दल काय बोलला होता, काय बाजू मांडली होती, ते सत्यता काय. बऱ्याचशा मिस रिपोर्टिंग होतं, माहिती खरी समोर येतच नाही खरं काय चाललंय ते. त्यामुळे तुम्ही आपली बाजू, देशाची बाजू ही मांडलेली आहात. अनेक जे गुन्हे घडले त्याच्यावर कन्व्हिक्शन आपण आपल्या हुशारीने, कर्तबगारीने आणले, कोर्टासमोर मांडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बरेच गुन्हे सिद्ध होऊन शिक्षाही झालेले आहेत. त्यामुळे तुमचे मी अभिनंदन करतो, तुमचे आभारी मानतो मी की आज या महत्वपूर्ण, मी त्यांच्यासाठी चव्हाण साहेबांच्या खरं म्हणजे जयंतीचा कार्यक्रम 14 जुलैला असतो, 14 परवा आहे. परंतु मी म्हणलं की आज रविवारी, आम्हाला रविवारी कोर्ट बंद असतो मला माहीत असतं. त्यामुळे मी म्हटलं बुवा निकम साहेबांना बोलवायचं असेल तर आपण रविवारी बोलवलं पाहिजे. मंगळवार बुधवार देखील तारीख लागली, मग तारीख बेतारीख काय होईल सांगता येत नाही कार्यक्रमाची. आणि म्हणून मी त्यांच्या सोयीनुसार आणि दर्डाजींच्या आणि बाकी मान्यवरांसुद्धा सोयीचं व्हावं या दृष्टिकोनाने हा तारीख थोडासा बदल करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे.